सांगे पहिलं षटक घेऊन फोंडा एक्सप्रेस या टोपण नावानं सुपरिचित असणारा खेळाडू अर्थातच गौरव घुंगरट हा मैदानावर पाहायला मिळतोय। सर गौरव घुंगरट गोलंदाजी मार्कवर बँडेटरी पॉवर प्लेचा षटक, पंचांचा इशारा लेट्स प्लेचा, दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा। आपण अनर स्ट्रायकर्स मांद्रेम गोवा संघाचा आणि त्याच्या समोरात गोलंदाजी मार्कवर गौरव। पहिला चेंडू सुंदर फटका, रिओ स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न मात्र फसलाय। बाकीचं सोपस्कर यष्टरक्षक धाव चेंडूची सांगता होत्या। अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्यांदा 6 षटकात आपण धावा जमवल्या त्या फक्त 44। आता मात्र तुम्हाला गोलंदाजी करताना ती कसर तुम्हाला भरून काढावी लागेल। यावेळी फुलटॉस चेंडू आक्रमण केलंय, फुलटॉस चेंडूवर आलाय दणदणीत कणकणीत डीप मिड विकेटच्या। यावेळी रिओसेपचा अजून एक देखना फटका, सुंदर फटका, देखणं क्षेत्ररक्षण झालंय मैदानावर। परतीची फेक येईल, तोवर मात्र 3 धावा आलेले आपण। यावेळी मात्र सुंदर फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळतोय। ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं चेंडूचा प्रवास, त्या ठिकाणी दर्जेदार क्षेत्ररक्षण, वैभव परब मॅन षटकात। यावेळी मात्र सुंदर फटका, फॉलिंग स्लिप करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट दिशेनं प्रोटेक्शन आहे। एक धाव जरूर निघताय, एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या। यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय साईज मैदानाकडे, चौकार आलाय पहिल्या चेंडूवर साईज जोरच्या माध्यमातून। यावेळी मात्र वापसी होते गोलंदाजीची, एक तेरी तो दुसरी मेरी असं काहीच समीकरण पाहायला। यावेळी मात्र अपील केलं जात आहे, अपील उचलून धरलाय पंचाने, अर्थात त्याचा पहिला ब्रेक थ्रू, साईज जोरेचा खेळ समाप्त। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला हादरा बसलाय। करताना दिसतोय आणि 45 धावांचं रक्षण करताना दिसतोय तो मनोज 11 कसवण। यावेळी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मैदानावर। निर्धाव चेंडू आलाय, सांघिक धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते, 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, 20चा अजूनही पाठलाग करायचा आहे। 20 चेंडू 20 धावा। यावेळी मात्र फटका फसलाय का पाहावा लागेल, झेल खाली क्षेत्ररक्षक बऱ्याच अवधीनंतर येतोय, एक धाव जरूर निघाली आहे। एका धावसंख्येनं समान खेळ पाहायला मिळतोय, समान ताकदीचे संघ आहेत। यावेळी मात्र सुंदर फटका, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे, एक धाव जरूर निघते, एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या पधारते। धाव इस टूर्नामेंट में नॉकआउट सामने सुरू होत आहेत, हरलेला संघ बाहेर जाईल। सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करत या चेंडूवर मात्र कोणती धाव। या महाराष्ट्रातील सुद्धा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये गौरवला बोलवलं जातं, आयकॉन म्हणून खेळवलं जातं। पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या खेळून काढला जातोय। चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबलिंग आणि त्याचा फायदा उठवत दुसरी धाव पुरी केली जाते आणि आपलं खातं खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर। पुढचा चेंडू घेऊन गौरव, सुंदर चेंडू, सुरेख फटका, मात्र फटका फसतोय, खाली खेळाडू येतोय, मात्र हलकस मिसजज हे हा झेल केला असं मी म्हणेन, कारण निश्चित रूपे झेल होऊ शकला असता पण तेवढ्या वेगानं चेंडूपर्यंत तिथला। पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू, सुरेखरित्या पॉईंटच्या दिशेने खेळून काढला जातोय। या चेंडूवर एक धाव मिळते, माफ करा, आबूद आपलं खातं खोलतोय या एका धावेनं।
सुंदर चेंडू टप्पा खाल्यानंतर जवळपास 30-35च्या कोनामध्ये हा चेंडू आउटस्विंग होत विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावतो. पूर्वी मात्र केवळ गोव्याचे खेळाडू दोन्ही बाजूला चेंडू वळवायचे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा टप्पा खाल्यानंतर चेंडू आउटस्विंग होतोय, विकेट किपर यांच्या सुरक्षित हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची होते सांगता. मात्र 4 धावा. गौरव घुंगरट यांचे अत्यंत धगधगतं षटक असं म्हणावं लागेल. तीसरे ओवर की पहली गेंद लेकर बहुत अच्छी गेंद. क्या यहां कैच होगा? आसान सा कैच. पायस आलमेडा जिसने कैच मुकम्मल किया. खूबसूरत 30 सर्कल को भी पार नहीं कर पाए. हालांकि इस गेंद पर सामने खेलना चाहते थे. अनवर आउट होकर डगआउट में गेंदबाजी का मुजाहरा करते हुए यहां गौरव घुंगरट निजी दूसरा और अपनी टीम की ओर से तीसरा ओवर डालते हुए. अच्छी गेंद, खूबसूरत गेंद. विकेट कीपर के दस्तानों में बाहर की तरफ निकलती हुई बल्लेबाज को तकलीफ देती हुई. ये थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद और यहां इस शॉर्ट पिच गेंद पर भी गौरव घुंगरट और एक विकेट पाते हुए. गौरव फिर एक बार आता हुए. अच्छी गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप और इसी के साथ बल्ले का बाहरी किनारा और एक विकेट लेते हुए गौरव घुंगरट इज डूइंग वेल. अपने नाम के जैसा करतब दिखाते हुए गेंदबाजी में अभी बल्लेबाजी आनी बाकी है तो उसमें भी अपने जोहर दिखाएंगे. नए बल्लेबाज आया हैट्रिक बचाने, उसके बाद अपनी टीम को एक सुरक्षित स्कोर की ओर ले जाना है. ये गेंद नो, ये कैच होना चाहिए था लेकिन तो बहुत ज्यादा आगे था उस खिलाड़ी से और इसके साथ ये फिर एक बार हैट्रिक मिस होता हुआ. पिछले मैच में भी हमने देखा था लगातार 2 विकेटें, लेकिन उसके बाद हैट्रिक रनों पर 13. अच्छी गेंद लेकिन बहुत खूबसूरत स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कवर की तरफ. ये गेंद लुढ़कती हुई जमीन को, ग्राउंड को चूमती हुई चली गई अलॉन्ग द कारपेट. जब तक फील्ड हो जाती. 5-0. क्रिकेटमध्ये मी मगाशी सकाळच्या संध्याकाळच्या सत्रातही म्हटलं होतं, क्रिकेट हा खेळच असा आहे. एकदा का धावा जमू लागल्या की भराभर धावा आपल्याला धावपलकार बघायला मिळतात आणि एकदा का गडी बाद व्हायला लागलेत की डाव हा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतो. नेमकं तेच झालं पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हा महत्त्वपूर्ण बळी. गौरव तर पुढचा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू खेळून काढतो कव्हर्समध्ये सुरेख फटका. हे जे जमिनी लगत ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये ऑल अलॉंग विथ कार्पेट 2 किंवा 3 सामने हे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळायला मिळतात. खोल टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राईव्ह केला आहे, सुरेख फटका, चेंडू जातो तो मिड ऑफला आणि दरम्यान एक धाव. अर्थात त्याचा पाय रचला होता तो झिम्बाब्वेच्या डगलस मॅरियरने. दरम्यानचा हा पुढचा चेंडू खोल टप्प्यात, हो हा चांगला चेंडू गुडले स्पॉटच्या आजूबाजूला होता. चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसतोय आणि आपल्याला चढाओढ राहायची 1000च्या आसपास. या षटकानंतर तुम्हाला मी सांगतो, हो हा चांगला चेंडू पण जोरदार दाद मागण्यात येते आहे आणि दाद उमेश मांजरेकरने फेटाळून लावली आहे. आणि त्यावेळी मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मोठ्या स्पर्धा कुडा हायस्कूलचं जे मैदान होतं. पुढचा चेंडू हा पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू जवळपास रिप्ले मागच्या चेंडूचं षटक संपते ते पहिलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आहे ती अर्थातच 1-2. 1-2 पहिलं षटक आणि ही कुडामध्ये एक चौथी
डाव्या शेबाचा चेंडू मिडॉनच्या टोकन खेळला, चेंडू जातोय तो डीप बरोबर मिडॉनला, वाईट मिडॉनवरून क्षेत्ररक्षक तो चेंडू अडवतोय आणि दरम्यान एक धाव. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या बाबींचा विचार करावा लागतो आणि या सर्व बाबीमध्ये अग्रेसर ठरले आहेत ते सिंधुदुर्गचे आयोजक. निश्चित कौतुक करावं लागेल. मधल्या चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहिला, चेंडू क्रॉस पॅटर्न म्हणजे ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये हाफ कॉक पुल ज्याला म्हणतात तसा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. धाव काही निघत नाही. धावसंख्या 8. 3-5-7. हा चांगला चेंडू ज्याला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक ज्याला म्हणतात. पहिला खेळायचा होता कव्हरच्या बाजूने, शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, चेंडू हलकेच घेऊन काढला तो वाईड. तो झेंडा त्यांनी छान रोवला ठाण्याच्या दादोजी कोंडे स्टेडियमवरती. अर्थात ISPLचे जे काही नियम होते ते नियम मला तरी म्हणजे तुम्ही तर मला विचाराल तर ते काही जे नियम होते ते काहीशे न पटणारे, काहीशे न रुचणारे. अर्थात असं वाटतं की टेनिस क्रिकेटला जर तुम्हाला चालना द्यायची असेल तर टेनिस बॉलच हा खेळला पाहिजे. दरम्यान चेंडू जातो तो डीप मिड विकेटला, एक धाव तर निश्चित मी ते दरम्यान दुसरी धाव बघायचं धावचीची संधी आणि दरम्यान 2 धावा. या दुहेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 10वर. पैशाचा ओघ ही बऱ्यापैकी त्यांच्या समोर आहे. खोलो टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित झाला, चेंडू जातो स्वीपर कव्हरला, एक धाव तर निश्चित मिळते, एका धावावर समाधान. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 11वर. षटक संपते ते अर्थातच 3रं.